खासदारपदी राज्यसभेच्या खासदारपदी वर्णी लागल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीमध्ये आल्यात। सुनेत्रा पवारांचं सहयोग सोसायटी या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी करत स्वागत केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या। सुनेत्रा पवार या शुभेच्छांचा स्वीकार करतात। सुनेत्रा पवार यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी। आपल्यासोबत आपण सुनेत्रा पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। वहिनी, मोठ्या उत्साहात तुमचं स्वागत केलं जाते, शुभेच्छांचा वर्षाव केला जाते, काय? मी म्हणजे निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच इथे बारामतीत आले आणि मला माझ्या सगळ्या मायबाप जनतेचे आभार मानायचेच होते आणि मला बारामतीकरांनी या पदावर पोचवल्याबद्दल त्यांचे म्हणजे डबल आभार मानायचे होते। त्यामुळे आज सगळ्यांची मी भेट घेत आहे। सगळे उत्साहाने इथे आलेले आहेत आणि तमाम बारामती लोकसभा मतदारसंघातील आणि सगळ्याच बारामतीतल्या जनतेचे मी मनापासून आभार मानते। त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी आहे। तुम्ही त्यांचे आभार मानताय, परंतु निवेदन देखील येत आहेत, कामाच्या बाबतीत देखील निवेदन येत आहेत, त्याबद्दल काय? आपल्याला माहितीच आहे की मी विद्यार्थी संस्थेची विश्वस्त आहे आणि इतर छोटी मोठी कामासाठी पण लोक माझ्यापर्यंत म्हणजे न्याय मिळेल म्हणून येत असतात। हक्काने येतो आम्ही। दादा तर काम करतातच, आमचे दादा काम करतातच, पण आज संधी घेऊया म्हटलं वहिनींकडनं। करणार आमचं काम हे आम्हाला 100% गॅरंटी आहे। त्याच्यामुळे आम्ही वेळात वेळ आमच्या हक्काचे आहेत दादा आणि वहिनी, आणि ताईंबद्दल आम्हाला 100% खात्री आहे की ते काम करणार आमचं, म्हणून आम्ही कॉन्फिडन्सली आलोय। खूप विश्वास व्यक्त करतायत, त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये हे तुमचं काम आहे। कशा आगामी काळात कसं कार्यरत असेल? नाही, माझा हाच प्रयत्न राहील की माझ्या जनतेच्या ज्या काही गरजा असतील, ज्या काही त्यांच्या मागण्या असतील, त्या पूर्ण करण्यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न असतील। जास्तीत जास्त मी त्यांच्यासाठी वेळ देईन आणि त्यांचे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी माझा नेहमीच त्यासाठी जास्त म्हणजे कष्ट करण्याची माझी तयारी आहे। बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा पुणे जिल्हा घ्या किंवा राज्य घ्या, या दृष्टीनं काय तुमचे महत्त्वाचे जे आहेत त्या अजेंड्यावरती कामं असणार आहेत की ही कामं मला या ठिकाणी करायची आहेत? सध्या हे सुरुवातच आहे। मी बऱ्याच काही गोष्टी म्हणजे मनात आहेत, पण मला असं वाटतं की मी आज ह्या जनतेला मी आभार त्यांचं म्हणजे आभारासाठी मी इथं आलेले आहे। त्यांची सगळ्यांची मी भेट घेते पूर्णपणे आणि नंतर आपल्याशी मी नक्कीच बोलेन। खूप धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा भावी वाटचालीसाठी। तर या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं जे आहे ते कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि सुनेत्रा पवार या ठिकाणी शुभेच्छांचा जो आहे तो स्वीकार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।